तरुण पिढीसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. नेमका ह्या आयुष्याचा उद्देश काय. एक कलेक्टर जिल्हा सांभाळून टाइमपास करतो, मोदीजी देश सांभाळून टाइमपास करतायत, बुद्ध लेक्चर देऊन टाइमपास करत होते. हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण आम्हाला हे म्हणायचं होतं की फार ग्रेट वगैरे असं विशेषतः कोणी करत नाहीये, कारण आम्हाला वाटतं की दिस लाईफ इज काइंड ऑफ कोइन्सिडन्स. आयुष्याचा अर्थ असा आहे की आपण एवढं सुंदर जग आहे आणि या सुंदर जगामध्ये आपण जन्म घेतलाय आणि त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलो. राणी लक्ष्मीबाई 1857च्या काळामध्ये चमकून गेल्या होत्या. पण सुनीता चव्हाणची एक कविता आहे की चमकुटी सन 57 में वह तलवार पुरानी थी, चमकुटी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हरबोले के मुँह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. कीर्ती मिळवणं हा आयुष्याचा उद्देश आहे का. कीर्ती मिळवणं ही खूप गरजेची पण गोष्ट आहे असं मला वाटतं, पण ती कीर्ती कुठल्या पद्धतीने मिळवली पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अशोक खरातच उदाहरण घे की आता त्यांनी पण कीर्ती मिळवलीच की, पण ती कीर्ती कुठल्या माध्यमातून घ्यायची हे ज्याचा त्याचा. इट इज ऑलवेज चॉईस. त्या सगळ्यात मोठी गोष्ट जी वाईट होतीये जगात ते म्हणजे पालकत्व. ॲज अ प्रोजेक्ट म्हणून बघितला पाहिजे खरं तर त्याकडे, की सगळं लक्ष तिथं गेलं पाहिजे. आता मुलांच्यात आणि पालकांच्यात म्हणावं असं कोऑर्डिनेशन होत नाहीये. मध्यंतरी लोकसत्तेला म्हणजे 10वी-12वीची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यावरती मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं. ॲक्च्युली ना 30ल्या 35ल्या महिला, मी ऐकलंय हे कुणाकडून तरी की युजली एकमेकींना चिडवत असतात ब्रेस्ट साईजवरून, मोठा आहे छोटा आहे वगैरे वगैरे, ज्याला मी असं कन्सिडर करतो की बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन. जरी त्या चिल रिलॅक्समध्ये करत असल्या ना तरी दॅट इज नथिंग बट द बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन, राईट. तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवणार आहे, जात्यात नाही तर सुपात कुठून येणार. हो, स्त्री स्त्रीला कधीच वर जाऊ देत नाहीये बघ. तुला ही गोष्ट म्हणजे आता खरंच आहे, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर त्या स्त्रीच्या बांगड्या फोडायला, कपाळावरचं कुंकू पुसायला सगळ्यात जास्त घाई कुणाला असती, स्त्रीला असती. मग यामध्ये पुरुष येतात का बांगड्या फोडा पहिल्या तिच्या. मी मगाशीही सांगितलं की आपलं ज्ञान समुद्रातल्या एका थेंबा एवढं नाही, समुद्रात सुई हरवेल एवढं आपलं ज्ञान आहे. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि गुर्मी आहे तारुण्याची.